ही घटना एका वयोवृद्ध दाम्पत्याची आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील बेलवडे गावातील महादेव दादू पाटील वय 75 आणि द्वारकाबाई महादेव पाटील वय 70 हे जोडपं गावात अण्णा आणि द्वारका आई म्हणून ओळखलं जायचं. त्यांच्या पश्चात 2 मुले, सुना आणि नातवंड असा मोठा परिवार होता. दोन्ही विवाहित मुलं आपल्या संसारात गुंतून वेगळे राहत होते. एकेकाळी गजबजलेल्या घरात आता फक्त दोघांचाच सहवास उरला होता. महादेव पाटील वयाच्या 75व्या वर्षीही शेतात राबत होते, तर द्वारकाबाई त्यांच्यासाठी पोळ्या बांधून उन्हात जेवण द्यायच्या. त्यांचे साधं पण आनंदी जीवन होतं. गावकऱ्यांना नेहमी त्यांचं कौतुक वाटायचं. मात्र काळ बदलत गेला. सुरुवातीला मुलं काळजी घेत होती, पण नंतर त्यांचं दुर्लक्ष होऊ लागलं. मुलांना स्वतःच्या संसारात वेळ मिळत नव्हता. औषधं आणायला कोणी वेळ काढत नव्हतं. जेवणातही त्यांच्यासाठी काही ठेवायचं विसरलं जायचं. द्वारकाबाई कधी कधी गुडघ्याच्या दुखण्याबद्दल विचारायच्या, पण मुलगा वेळ नसल्याचं सांगून टाळायचा. ही उदासीनता त्यांना असह्य होत होती. महादेवांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. उपचार सुरू होते, पण औषधं परवडेनाशी झाली. द्वारकाबाईंचे गुडघे पूर्णपणे खराब झाले होते. त्या एका कोपऱ्यात बसून राहायच्या. दोघांनीही ही वेदना किती दिवस सहन करायची, असा प्रश्न मनात घर करून बसला. शेवटी महादेव आणि द्वारकाबाईंनी एक भयंकर निर्णय घेतला. त्यांनी मृत्यूनंतर कोणालाही त्रास होऊ नये याची आधीच तयारी केली. गावातील शेतात लाकडं, गवत, शेणकाटा आणि पाण्याची घागर ठेवली. मंगळवारी रात्री दोघांनी एकमेकांच्या हातात हात घेत शेवटचा श्वास एकत्रच घेण्याचं ठरवलं. त्या रात्री गडद काळोख पसरलेला होता. महादेव आणि द्वारकाबाईंनी घरात दोऱ्या ठेवलेल्या होत्या, ज्यांनी त्यांच्या अस्तित्वाची अखेर ठरवली. महादेव पाटील थरथरत उठले, पण मन निर्धारानं स्थिर होतं. द्वारकाबाईंच्या डोळ्यात अश्रू होते. ओठावर एकच वाक्य, महादेवा, आपण असं जायचं का? महादेवांनी फक्त डोकं हलवलं. हळूहळू त्यांनी दोरीला गाठ बांधली आणि आयुष्याचं गणित शेवटी संपवलं. महादेव तडफडत होते. चेहरा लालसर निळसर झाला. तोंडातून फेस आला. डोळे बाहेर आले. द्वारकाबाईंनी हे भयावह दृश्य पाहिलं आणि हळूहळू दुसऱ्या दोरीला झोके दिले. काही क्षणात दोघांचेही प्राण गेले. सकाळी अनुराधा उठली, स्वयंपाकाला लागली आणि आई बाबांना चहाचा आवाज दिला, पण उत्तर आलं नाही. संशय आल्यावर खोलीत जाऊन दरवाजा उघडताच तिच्यासमोर भीषण दृश्य उभं राहिलं. महादेव आणि द्वारकाबाई गळफास घेतलेल्या अवस्थेत होते. तोंडाला फेस आला होता. चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या. अनुराधाने हंबरडा फोडला. निलेश धावत आला. गावकऱ्यांना कळताच एकच खळबळ उडाली. गावातील सगळे लोक त्यांच्या घरासमोर जमले. काहींनी रडायला सुरुवात केली. घटनेची माहिती मिळताच कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद सुर्वे आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन घराची पाहणी केली तेव्हा एक चिठ्ठी सापडली. आयुष्यभर कष्ट केले, पण शेवटी कोणालाच आमची किंमत राहिली नाही. आम्हाला कोणालाही दोष द्यायचा नाही, पण हे सहन करणं शक्य नाही. आम्ही जातोय. पोलीस तपास सुरू झाला, पण हा गुन्हा नव्हता. ही हताश जीवनाची जळलेली कहाणी होती. समाजाला विचार करायला लावणारा प्रश्न होता. गावकऱ्यांना आणि परिवाराला धक्का बसला, पण आता त्याचा उपयोग नव्हता. ही आत्महत्या नव्हती, ही सामाजिक संवेदनशीलतेची हार होती. वृद्धापकाळात जन्म देणाऱ्या आई वडिलांना आपलं घर परक वाटू लागलं, तेव्हा त्यांच्या जगण्यात काय उरलं? आज त्यांच्या अंत्यसंस्काराला सगळं गाव जमलं, पण जिवंत असताना त्यांच्यासोबत कोणी नव्हतं. हीच खरी शोकांतिका होती. मेल्यानंतर मुलांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी अंत्यसंस्काराची तयारी आधीच करून ठेवली होती. या घटनेतून आपण काय शिकावं? आई वडील फक्त जबाबदारी नाहीत, ते प्रेम आणि आधार असतात. त्यांनी संपूर्ण आयुष्य आपल्यासाठी कष्ट केलं, मग वृद्धावस्थेत त्यांची काळजी घेणे आपलं कर्तव्य नाही का? औषध विकत घेता येतं, पण प्रेम आणि काळजी विकत घेता येत नाही. वृद्धांना मानसिक आधार द्या, आई वडिलांची काळजी घ्या. या घटनेविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे?
आम्हाला नक्की कळवा आणि अशाच सत्यकथा जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.